म्हटलं जातं स्त्रियांचं अस्तित्व एवढंच आहे, फक्त चूल आणि मूल. अहो, अगदी खरं आहे. स्त्रियांचं अस्तित्व चूल आणि मूल एवढंच आहे. म्हणून त्या चुलीसाठी हिरकणी रायगडावर जायची आणि त्या मुलासाठी हिरकणी दक्षिण टोक उतरून खाली आली. दक्षिण टोक जिथून खाली येतं ते फक्त पाणी आणि वर जाते ती फक्त हवा. एवढा कणखर टोक उतरून खाली येऊन इतिहासात पराक्रम गाजणारी एक स्त्रीच होती. म्हणूनच म्हटलं जातं स्त्रियांचं अस्तित्व चूल आणि मूल. चूल नसती तर हिरकणी रायगडावर दूध विकण्यासाठी गेली नसती आणि मूल नसतं तर हिरकणी एवढा दक्षिण टोक उतरून खालती आली नसती. दक्षिण टोक उतरून आपल्या बाळाकडे आली आणि आपलं नाव इतिहासामध्ये कोरलं. आजही रायगड किल्ल्यावरती हिरकणी बुरुज नावाने हिरकणी बुरुज आहे. तो एकदा नक्की पाहावा, म्हणजे तुम्हाला स्त्रियांच्या शक्तीची कल्पना येईल. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.